ही बातमी आपण बघतोय। युवकांच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी एक भाष्य केलेलं आहे। 15 दिवसामध्ये संघटनेत मोठे बदल पाहायला मिळणार असं शरद पवार म्हणतात। तर शरद पवार ज्यांच्या राष्ट्रवादीची सध्या बैठक सुरू आहे 2 दिवस आणि अशात सत्तेत जाणार, सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करणार असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर युवकांच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी मोठं भाष्य केलं। त्यामुळे एकीकडे 15 दिवसामध्ये संघटनेत मोठे बदल पाहायला मिळणार असल्याचंही शरद पवार म्हणतात। एकीकडे भाजपकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत त्यांना आपल्या सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती। त्याच्यावर आता शरद पवार यांनी हे भाष्य केल्याचं दिसून येतं। सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करेन असं ते म्हणतात आणि युवकांच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी मोठं भाष्य केल्याचं दिसतंय। 15 दिवसात संघटनेमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार असंही ते म्हणतात आणि याशिवाय इतरही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। सत्तेत जाणार असल्याबाबतच्या बातम्या अफवा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। दरम्यान खासदार निलेश लंके यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूयात। नाही, चर्चा ही 100% खोटी आहे। मी असू किंवा माझ्याबरोबरच्या कुठल्याच खासदाराबरोबर अशी कुठली चर्चा झालेली नाही। कारण आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत आहोत। त्यामुळे आमच्यात एक वाक्यता असते। आमच्या कुठल्याही खासदाराशी जर एखाद्या नेत्याशी जर चर्चा झाली असती तर आम्ही एकमेकाला ती शेअर केली असती, त्यानंतर आम्ही ताईंच्या समोर मांडत असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।